महाराष्ट्र हमारे महाराष्ट्र में अनेक जातियों और धर्म के लोग एक साथ मिलजुल कर रहते हैं। यही स्थिति हमारे भारत में भी है। तो चलो आइए देखते हैं हमारे महाराष्ट्र के मुंबई में लोग क्या सोचते हैं जात और धर्म की हेलो राजनीति सर। के बारे में। सर आपका नाम क्या है? मेरा नाम भरत है। भरत सर, आप क्या काम करते हो? मैं कॉलेज में पढ़ता हूँ इंजीनियरिंग। ओके ओके। सो सर, आपका थिंकिंग क्या है कि रिलीजन को कैसे यूज़ एंड मिसयूज़ होता है पॉलिटिक्स में? देखिए ये मतलब पॉलिटिशियंस जो होते हैं ये जो वर्ड्स यूज़ करते हैं जैसे रिलीजन के बारे में वो सब मेरे हिसाब से देखा जाए तो ऐसे नहीं बोलना चाहिए वो सब, क्योंकि पॉलिटिक्स एक जगह अलग होता है, रिलीजन एक जगह अलग होता है। जो मतलब मैं ये कहना चाहूँगा कि जैसे जैसे कि रिलीजन में जो ये कास्ट छोटा बड़ा जो भी होता है उसमें अगर देखा जाए तो ऐसे कोई कोई बच्चे ऐसे होते हैं जिनको कास्ट मतलब ओबीसी और ओपन एस टी। और SC ST उसमें देखा जाए तो उनका सीट्स जो है वो रखा जाता है, बट उसकी वजह से बाकी सारों का बहुत सारे लोगों का ऐसा नुकसान होता है। तो वो अच्छी बात नहीं है। और हेलो सर। Yeah, सर आपका नाम क्या है? Ashwin Zajaria. ओके सर, आप क्या काम करते हो? I'm an insurance surveyor ओके ओके। with insurance company. ओके नाइस। सो सर, आवर मेन टॉपिक इज यूज एंड मिसयूज ऑफ रिलीजन इन पॉलिटिक्स। सो व्हाट आर योर व्यूज ऑन दिस टॉपिक? Actually, religion and can't be mixed with that. Actually, religion is in its way, and the politics is in it. We can't mix religion and politics together because nowadays there are so many obstacles are coming in the way of, say, crime and all. So politics can't be remain into politics, and religion has to be remain into religion. तुमचं नाव काय? मी विजयालक्ष्मी खर्जे. काय करता तुम्ही? मी जर्नलिझम केलं आहे, पण मी थोडी प्रॅक्टिस करते आणि टेम्पररी मी ट्युशन्स घेते. अ, काय वाटतं तुम्हाला जातीपातीचा किंवा धर्माचा कशा प्रकारे राजकारण केलं जातं आपल्या इथे? याच्यामध्ये सांगायचं झालं तर आता मागे मध्यंतरी मराठा लोकांना आरक्षण दिलं, परत मुस्लिम लोकांना पण जवळजवळ जास्त चांगल्या प्रमाणात आरक्षण दिलं. पण जो समाज आपला धनगर आहे तो अजूनही भरपूर मागास आहे. मी म्हणेन की मराठा समाजापेक्षा धनगर समाज हा भरपूर प्रमाणात मागास आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांना आरक्षणाची गरज आहे आणि ते सरकारने त्यांना द्यायला पाहिजे. आणि जेव्हा इलेक्शन्स येतात तेव्हाच थोडंफार एक म्हणजे क्लायमेट तसं होतं आणि नंतर म्हणजे काही परत त्याचं काही म्हणजे बातचीतच होत नाही. आता मागे आता थोड्या काही दिवसांपूर्वीच मी पेपरमध्ये वाचलं की धनगरांना आपण आरक्षण द्यायचा अजून विचार चालला आहे किंवा आदिवासी ह्याच्यामध्ये मोडत नाही आहेत ते. भले त्या आदिवासींमध्ये मोडू दे, त्यांना त्यांच्याप्रमाणे सवलत नसू देत, पण ॲटलिस्ट त्यांना त्यांच्या कॅटेगरीप्रमाणे त्यांच्या दर्जाप्रमाणे तरी त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. आणि मी एक स्वतः धनगर असल्यामुळे मला माहिती आहे की अजून धनगर समाज किती मागास आहे आणि त्यांना डेव्हलप करण्यासाठी त्यांना जे हुशार विद्यार्थी आहे ते आणि जे गरीब आहेत ते खरंच पोहोचू शकत नाहीत चांगल्या शिक्षणापर्यंत आणि त्यासाठी जर त्यांना योग्य ते आरक्षण मिळालं तर ते त्यांचं टार्गेट गाठू. Yeah, hi. According to me, politics and religion, these both are two different subjects. So combining both these subjects is very difficult. For example, there's an area called Kurla. Majority people are Muslims there. So what these people do, politicians, they stand a candidate which is a Muslim. We don't see that he is perfect for that role, but if he is a Muslim, he'll stand there and just for gaining the vote banks they are doing it, which is very wrong according to me. So next, we'll tell you. I think religion and politics are inseparable in this nation, mostly because the politicians have made us think that way. They divide us because religion. We are very emotional regarding religion, so what they do is try to divide us so that they can get their vote bank. But I think people don't really care what religion you are. If you among your friends, then we don't care who follows which religion. So it's all politically inbred upon us. So I think the people don't care, but these political parties, they do it for their
इसी राजनीति का शिकार आम आदमी बनता है। कब तक सहेलेंगे हम ये? हमें हमारी सोच बदलनी होगी। तो चलो आओ, सोच बदले, देश बदले।